नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आपला योगीराज देशमुख। आज आपल्याला सांगू इच्छितो की उल्हासनगर महानगरपालिका जे क्षेत्र आहे त्या महानगरपालिकेत जे सत्ताधारी आहेत आणि जे प्रशासन आहे ते कशा प्रकारे गोरगरिबांचा छळ करतं आणि गोरगरिबांना रिक्षावर कसा जे रिक्षावाले त्यांना रस्त्यावर आणण्याचा कसा त्यांचा प्रयत्न आहे ते एक छोटंसं उदाहरण आता तुम्हाला मी बिर्ला गेटला दाखवतो। हे जो बिर्ला गेटचा परिसर आहे तो मुख्य परिसर आहे उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्राचा। पण ह्या परिसरात हा जो मुख्य रस्ता आहे कल्याण मुरबाड रोड, एक नंबरला जाणार रोड, या रोडवर कशा प्रकारे ते आपला मनमानी कारभार करतायत, कसा भोंगळा मनमानी कारभार करतायत। एक छोटंसं उदाहरण बघा। आज तुम्ही बघू शकता हे जे खड्डे खोदले, रस्ते नाही, काय नाही, रस्ते नाही, काय एक तर रस्ता छोटा अरुंद रस्ता आहे आणि त्यात आता यांचा मनमानी कारभार काय की बाबा हे रस्त्यावर डिवायडर बसवायचे आणि रस्ता छोटा करायचा। अरे हरामखोरांनो, रस्ता जर छोटा केला ते रिक्षावाले जे रिक्षा स्टँड आहे ते रिक्षा स्टँड लावतील, रिक्षा लावतील कुठं आणि लोकांना समस्या कधी होतील ह्याचं तरी तुम्ही भान ठेवा। थोडी तरी मनाला लाज वाटून द्या आपण काय करतोय काय नाही करत। विकास व्हावा या सगळ्यांची अपेक्षा आहे। विकास हा शहराचा झालंच पाहिजे, पण नियोजन काहीतरी करा। जिथं रस्ते 20 फुटाचे 10 फुटाचे तुम्ही तिथं झकमारी करता, थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपण काय करतोय काय नाही करत। तुम्हाला एक नंबर महानगरपालिकेला कसा भेटला त्याचीच आम्हाला शंका आहे का पैसे देऊन घेतलाय तर हे सत्ताधारींनी केलं पाहिजे। पण आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतात। आज हे गोरगरीब तुम्ही रिक्षावाले बघत असाल त्यांना काय कामधंदा आहे का नाही, पण ते आज इथं एवढे जमा आहेत कारण की का त्यांची समस्याच तेवढी आहे। तुम्ही त्यांना समस्या काय काय तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐका, काय तुम्हाला समस्या तुम्हीच सांगा म्हणजे पुढे। जय महाराष्ट्र। आमच्या इथे रिक्षा स्टँडला कमीत कमी 100 रिक्षा आहे आणि आम्ही त्या साईडला रिक्षा लावतो, इथे रिक्षा भरतो। मग इथे हे डिवायडर लावताय पण रिक्षा आम्ही उभी करून कुठं करायचं आणि भरायचं कुठं? माझ रोडात राहून भरून आपण आणि म्युन्सिपाल्टी वाले येऊन आम्हाला त्रास देत आहे। ते काय याचं काय समाधान काढा आणि आम्हाला व्यवस्थित आम्हाला योग्य तो नाही द्या, आम्हाला योग्य तो नाही पाहिजे, आम्हाला रिक्षा स्टँड पाहिजे आमचं इथं। बस आमच्या गरिबांचं सगळं पोट त्या रिक्षावर चाललेलं आहे। पालिकाने बस चालून आमची वाट लावले, पोटावर आमचं मारून टाकले। अजून हे 5 फूट म्हणजे किती आलं, आम्ही रिक्षा कुठं लावायची? ते एवढी ट्रॅफिक मध्ये नॅशनल हायवे मध्ये आम्ही जर उभा राहिलो रोडावर आणि हवालदार येऊन फाईन मारते। पहिले 3 सीट केल्या, 14 सीट बसवल्या, 15 3 हजार रुपये आम्हाला फाईन मारले। हा कोण गरीब रिक्षाले कुठून भरणार ते फाईन? अजून तुम्ही हे रोड बंद करण्यात आम्ही रिक्षाला कुठे जायचं? जायचं झोपून जायचं पटरीवर का यायचं महानगरपालिकेला कुठे? हा उल्हासनगरचे सगळे नेता आणि हे महानगरपालिकांनी पब्लिकची वाट लावून टाकलेत पूर्ण। कसे नेता बसलेत काय माहित आणि ते महानगरपालिका काय कळत नाही का लोकांना? कसे काय चांगल्या पद्धतीने काय तर रोजगार द्यायचा त्यांचा रोजगार घेऊन टाकतात तुम्ही लोकांनी। बोला इकडे। या लोकांनी सुरुवातीला 4 महिन्यापूर्वीच बस चालू केलेल्या आहेत आणि त्यानंतर हे असे खड्डे खोदतायत आणि डिवायडर लावतायत। आम्ही गाड्या कुठे लावायच्या? आमचे स्टँड वगैरे सर्व बंद करून टाकतायत। आम्ही काय पोट भरायचं का या लोकांची मनमानी करायची? हे आमचे राजकीय नेते करतायत की नगरपालिका करतायत आम्हाला काही माहिती नाहीये, पण याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे। पहिलेच रिक्षाला धंदा नाही, बस आली हे आली ते आली, मग पोलीसवाले तंग करतात, हे काढा ते काढा। बाईकला काय बोलत नाही, कारला काय बोलत नाही, याची कार त्याची कार, आणि रिक्षावाल्याला आला की डायरेक्ट फोटो काढून जातात। आम्ही जाणार तरी कुठं जाणार? आमची विनंती आहे की बाबा आम्हाला इथं स्टँड द्या आणि आमची गाडी चालू राहू द्या। तर यांचं काय काय त्यांचे समस्या आहेत ते तुम्ही त्यांना थोडक्यात सांगितल्या। यांनी महानगरपालिकेला जे काय अधिकारी यांना थोडक्यात सांगितल्या, यांनी जर यांच्या समस्यावर निवारण नाही केलं तर याचं पुढे काय होईल त्याला सर्वस्वी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील। कारण की वारंवार जर तुम्हाला सांगून यांच्या गोरगरीब यांना जर यांची काळजी तुम्हाला नाही तर तुम्ही निर्लज्ज आहेत, तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचा तुम्हाला हक्कच नाही। तर लवकरात लवकर आधी महानगरपालिकेने पार्किंगचं तसेच येणाऱ्या ट्रॅफिकचं याचं नियोजन करावं आणि नंतर यांची रिक्षा स्टँड यांना उपलब्ध करून द्यावा, तेव्हाच हे पुढचं काहीतरी नियोजन करा। उगाच निर्लज्जासारखं यायचं आणि फोटो काढायचे, लगेच डिवायडर लावायचे। अरे काय तुम्हाला बोलावं कसं? आमच्या तोंडात आता उच्चार नाही ते बोलायचा, शब्द पण चांगले नाहीत। पण तुम्ही लवकरात लवकर यात नियोजन करा आणि यांना तुम्ही न्याय मिळवून द्या। आणि जोपर्यंत तुम्ही न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत काम आमची विनंती बंद करा, अन्यथा परत वादविवाद होणार आणि याला सर्वस्वी जबाबदार तुम्हीच राहणार। आणि ज्या नॅशनल हायवे कुठे डिवायडर लागलेत आजपर्यंत आम्हाला तर अजून माहिती नाहीये, पण नॅशनल हायवे डिवायडर नसतात।
डिवायडर जर इथं लागली तर रिक्षा कुठं लागणार? 5 फूट बाहेर लागणार का? एखादी बस आली, एखादी मिळून जायला रस्ता नसतो इथं. एवढी ट्रॉफिक होती. आता ट्रॉफिक किती झाली बघा फक्त रस्त्यात. गाडीवाल्यांना सगळ्यांना अन्याय होतो. ट्रॉफिक वाढ किती झालेली आता. आणि हा जर खड्डा अजून